गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली ग्रामपंचायतने अनोख्या पद्धतीने 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्या नागरिकांचा सन्मान करून पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा केलाय। सध्याच्या तापमान वाढ, पाणी टंचाई, पर्यावरणातील बदल, पावसाची अनिश्चितता या सर्वांवर उपाय म्हणजे वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे। हे गावातील नागरिकांना पटवून देण्यासाठी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे। अशिक्षित आई वडिलांमुळे ज्यांना आपली वाढदिवसाची तारीख माहीत नाही त्या सर्वांचा वाढदिवस गुरुजींच्या कृपेने 1 जून हाच असतो। मग हा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी भला मोठा केक आणला। वाढदिवस असणाऱ्या व त्यांना शुभेच्छा देणाऱ्या नागरिकांना एकत्र जमवलं। त्यावेळी व्यसनमुक्ती आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन केले। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकोबांच्या अभंगाचे विवेचनही केले। ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना पुष्पहार व ऑक्सिजन वाढवणारे एक रोप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। यावेळी उपस्थितांनी मी व्यसन करणार नाही व व्यसन करणाऱ्या इतर 5 लोकांना व्यसनापासून मुक्त करेन। यावर्षी मी 5 झाडे लावून त्यांचं संगोपन करेन व इतर 5 लोकांना वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करेन अशी शपथ घेतली। तर गाव परिसर, घर, अंगण स्वच्छ ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी प्रतिज्ञा उपस्थितांनी केली। याचवेळी तंबाखू, सिगारेट, बिडी, मावा, गुटखा एकत्र टाकून त्याची होळी करण्यात आली। आज राबवण्यात आलेल्या या पर्यावरण रक्षणाच्या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केलं। अशा आगळ्या वेगळ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण तात्या धनवडे हे होते। यावेळी गावचे उपसरपंच गहिनीनाथ तात्या चव्हाण, सरपंच सौ नर्मदाताई धनवडे, ग्रामसेवक संतोष गायकवाड, माजी सरपंच विठ्ठल माने, नितीन मस्के, बळवंत धनवडे, अविनाश चव्हाण यांच्यासह सौदागर गुंड, ज्ञानेश्वर बर्डे, शिवाजी भोसले, विष्णू माने, शिवाजी वसेकर, ज्ञानेश्वर मस्के, पोपट पाटील, सुनील माने, प्रवीण खरात, गणेश लामकाने, धनाजी पांढरे, प्रशांत कोळेकर, श्रीधर कोळेकर, समाधान बचुटे, तुकाराम आहेर, बाळू बनसोडे, विजय पाटील, अप्पासाहेब खांडेकर, तानाजी वसेकर, गणेश कोळेकर, निवृत्ती मस्के, रमेश पवार, बाळासाहेब नलवडे, दत्तात्रय माने, नवनाथ नलवडे, नारायण गुंड, नितीन घाडगे, सज्जन हाडमोडे, पप्पू वाघमोडे, मुकुंद घाडगे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक दत्तात्रय मस्के सर यांनी केलं तर आभार बापू कोले यांनी मानले। पदस्पर्शानं पावन झालेल्या नारायण चिंचोली गावामध्ये आज 1 जून गावातील 1/6चे वाढदिवस बहुतांश लोकांचे, तरुण सहकाऱ्यांचे आणि वयोवृद्ध मंडळीचे होते। ग्रामपंचायत नारायण चिंचोलीच्या माध्यमातून या वाढदिवसाच्या निमित्तानं वाढदिवस असणाऱ्या सर्वांचा सत्कार करण्याचं ठरलं आणि एक वेगळा उपक्रम म्हणून या वाढदिवसाचं औचित्य साधण्यात आलं। काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्तानं सर्व तरुण सहकारी वयोवृद्ध मंडळी जमलेली होती। जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या 1/6 आहे आणि सर्वांचे वाढदिवस आहेत अशी यादी काढल्यानंतर 50 लोकांचे वाढदिवस असल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलं आणि सर्वांचे मोठ्या प्रमाणात आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आज वाढदिवस साजरा करण्यात आला। वाढदिवस साजरा करत असताना एक वेगळा उपक्रम राबवण्याचं ठरलं आणि ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व तरुण सहकारी यांनी एक अनोखा उपक्रम राबवला की सध्याच्या उन्हाळ्यामध्ये भारत देशामध्ये, जगामध्ये तापमानामध्ये वाढ झालेली आहे। भारताच्या काही राज्यामध्ये 50 ते 52 अंशापर्यंत तापमान गेलेलं आहे।
आणि भविष्यात जर हीच परिस्थिती राहिली तर मनुष्याचा मृत्यू ओढवण्याचं काम या उष्णतेमुळे होणार आहे। जगातील निसर्गाचा समतोल ढासळलेला आहे। म्हणून 1/6चा वाढदिवस साजरा करत असताना त्या वाढदिवस करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार करणं, त्यांना शुभेच्छा देणं आणि एक झाड त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं भेट देण्याचं ठरलं। ते वाढदिवसाचं झाड देत असताना पुढच्या वर्षी त्या झाडाचं संगोपन झालं पाहिजे आणि त्या झाडाचं संगोपन होत असतानाच त्या व्यक्तीनं 5 झाडाची स्वतःहून निर्मिती करायची आहे, असा या ठिकाणी उपक्रम राबवण्यात आलेला आहे। आज सत्कार झाले, वाढदिवस झाला, त्यांना झाड दिलं, त्याच व्यक्तीनं 5 लोकांनाही झाड लावण्यासाठी परावृत्त करायचं आहे। आणि असं असताना काल तंबाखू विरोधी दिन होता, त्याचंही औचित्य साधून आज या ठिकाणी तंबाखू विरोधी दिनाची होळी करून तंबाखूपासून होणारे आजार, कॅन्सर असतील किंवा अनेक वाईट आजार असतील, तंबाखू, मावा, गुटखा, सिगारेट या गोष्टींना बंदी घालायचं, यासाठी त्यांना या ठिकाणी शपथ देण्यात आलेली आहे। आज स्वतःहून 50 ते 60 लोकांनी या तंबाखूची खाणार नाही म्हणून शपथ घेतलेली आहे। त्यांनी या ठिकाणी तंबाखूची होळी केलेली आहे आणि भविष्यामध्ये गावातील प्रत्येक व्यक्तीला 5 लोकांना त्यांनी परावृत्त करायचं आहे। अशा पद्धतीनं त्यांचा आगळा वेगळा उपक्रम नारायण चिंचोली ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत नारायण चिंचोली यांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा करून त्यांना शुभेच्छा दिलेत। मी गावातील सर्व तरुण सहकाऱ्यांना विनंती करतोय, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करा, झाडे जपा, झाडे लावा, आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवा आणि निसर्गाचा समतोल राखा। तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि तंबाखूचं व्यसन असेल, सिगारेटचं व्यसन असेल, गुटख्याचं व्यसन असेल, ह्या गोष्टी तुम्ही करू नये म्हणून ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी तुम्हाला एक अभिनंदन पत्र दिलेलं आहे। त्या पत्राचं वाचन करावं, काटेकोरपणे पालन करावं आणि आपला गाव आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी, आपलं स्वतःचं आरोग्य स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून शुभेच्छा देतो। नारायण देवानी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुमचं सुख समाधानाचा प्रपंच हो, अशी नारायण देवाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।